पुण्यात अजित पवारांच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झालाय। गोळीबारात वनराज आंदेकर गंभीर जखमी झालेले आहेत। आंद्रेकरांवर केएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आंदेकरांची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती आहे। गोळीबार करणारे फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो। तर पुण्यामध्ये अजित पवारांच्या माजी नगरसेवकावर हा हल्ला झालेला आहे। याबाबत अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नेमका काय प्रकार घडला, काय अधिकची माहिती समोर आली आहे? पुण्याची अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। गोळीबाराचा थरार पुण्यात घडलाय। पुण्यातल्या मध्यभागात हा सगळा प्रकार घडलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक असलेला वनराज आंदेकर याच्यावर 5 गोळ्या झाडल्या गेल्या, फायरिंग केली गेली आणि या गोळीबारात गंभीर जखमी झालेला माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वनराज आंदेकर याला केएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। सध्या घटनास्थळावर गुन्हे शाखेची जी टीम आहे ती पोहोचलेली आहे। समर्थ पोलिसांसह गुन्हे शाखा देखील सध्या ज्या ठिकाणी हा सगळा गोळीबाराचा थरार झाला तिथे पोहोचलेली आहे। सातत्यानं कोयता गँगचे हल्ले होत असताना अशा पद्धतीने गंभीर स्वरूपाच्या घटना घडतात, गोळीबाराच्या घटना घडतात आणि ही सगळी गोळीबाराची जेव्हा घटना घडते तेव्हा 1-2 नाही तर 5 गोळ्या चालवल्या गेलेल्या नक्कीच ज्ञानेश्वर, तर या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।